देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी भया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. वैकुंठवासी सद्गुरू श्री महाराज तीर्थस्वरूप प्रल्हाद सहकार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित या प्रवचनमालेच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. हरिपाठाच्या चिंतनामध्ये हरिपाठ काय आहे, ज्ञानोबारायांच्या या अभंगांचं वैशिष्ट्य काय आहे, इतर ग्रंथापेक्षा हरिपाठाचं वेगळेपण काय, याचा विचार करून ज्ञानोबाराय अत्यंत सोपा मार्ग देवाच्या द्वारामध्ये उभं राहण्याचा सांगतात. तो देव म्हणजे कोण आहे याचा विचार करून द्वाराचा विचार आपण काल करत होतो. त्या द्वाराचा विचार करत असताना काही वेळेला एकच द्वार सांगितलं जातं, जे ज्ञानाचा कुरुठा तेथच सेवा हा दारवंठा. हे एक द्वार जे भागवताने आणि ज्ञानोबारायांनी दोघांनीही सांगितलेलं आहे. आणि भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेल्या 7 द्वारांचा विचार कालपर्यंत आपण करून आलेलो आहोत. द्वार म्हणजे प्राप्ती साधन आहे, द्वार म्हणजे प्रवेश आहे, द्वार म्हणजे अंतिम गंतव्य आहे, द्वार म्हणजे आपल्या जीवनात आत्तापर्यंत केलेल्या सर्व साधनांचं उपलक्षण आहे. द्वार या शब्दाचे असे भिन्न भिन्न अर्थ आपण पाहून आलेलो आहोत. आम्ही द्वारामध्ये उभे आहोत याचा अर्थ आता प्रवेश करणार आहोत. त्या द्वारामध्ये उभं राहण्यासाठीचा जो अधिकार आहे तो अधिकार आत्तापर्यंत आम्ही प्राप्त करून घेतलेला आहे. प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत आम्ही काही प्रयत्न करून जर तो अधिकार प्राप्त करून घेतलेला असेल तर हरिपाठाचं वर्म काय. जर तुम्ही साधना आत्तापर्यंत केलेली आहे तर तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही का, तुम्हाला अनुभवामृत नाही का, तुम्हाला चांगदेव 65 नाही का, तुम्हाला ज्ञानोबाराय तुकोबारायांची अभंग नाहीत का. हरिपाठाचं वर्म काय, हरिपाठाचं वैशिष्ट्य काय आहे, याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की आत्तापर्यंत कोणता अधिकार, कोणती साधनं आम्ही केलीत याचा विचार करत असताना कदाचित आम्ही पारमार्थिक साधना केली नसेल. कदाचित परमार्थामध्ये भगवत कृपा अथवा संत कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी आवश्यक असणारं जे जे काही करणं होतं ते आम्ही कदाचित केलं नसेल. तरीही नाही ऐकिले गायले गीत धरिले लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. एवढं आत्तापर्यंत करूनही आम्ही देवाच्या द्वारामध्ये उभे कसे. आम्हाला इथं उभं राहण्याचा अधिकार दिला कुणी. परमार्थातल्या प्रत्येक पायरीवरचा अधिकार स्वतंत्र आहे. विवेकासाठी लागणारा अधिकार त्यापेक्षा वैराग्याचा अधिकार मोठा आहे. वैराग्याच्या अधिकारापेक्षा शमदमादी षटक प्राप्त संपत्ती प्राप्त होण्याचा अधिकार मोठा आहे. त्यापेक्षा मुमुक्षत्वाचा अधिकार मोठा आहे. त्यापेक्षा श्रवणाचा अधिकार मोठा, त्यापेक्षा मननाचा मोठा, त्यापेक्षा निधिध्यासनाचा मोठा, त्यापेक्षा तत्वम पदार्थ शोधनाचा मोठा आणि त्याही पेक्षा ज्ञानस्वरूपतेचा मोठा. प्रत्येकाचा अधिकार आहे. भक्ती करायलाही अधिकार लागतो, कर्म करायलाही अधिकार लागतो, अगदी सामान्य कर्म करायचं तरीही अधिकार लागतो. नित्य कर्म करायलाही अधिकार लागतो, नैमित्तिक कर्म करायला अधिकार लागतो, काम्य कर्म करायला अधिकार लागतो. कोणी उठावं काम्य कर्म करावं, संकल्प सोडला की काम्य कर्म सिद्धीला जातं असं नाही. नुसत्या संकल्पावर त्या कर्माची सिद्धी अवलंबून नसते.
एखाद्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी उणं आहे असं वाटतं आणि त्या दृष्टीनं तो यज्ञादी कर्मामध्ये कदाचित प्रवृत्त झाला आणि त्यांनी जर संकल्प सोडला की मी अमक्या अमक्या कामासाठी हा यज्ञ करतो आहे, कार्यासाठी हा यज्ञ करतो आहे, तर धर्मशास्त्र त्याला मान्यता देत नाही. एखाद्याला संतती नसेल तर पुत्रकामेष्टी जो करतो आहे ती पुत्रकामेष्टी धर्मशास्त्राला अनुसरून असेलच असं नाही. काम्य कर्म करण्याचा अधिकार कुणाला आहे? जो नित्य नेमानं नित्य कर्म करतो आहे तो काम्य कर्माचा अधिकारी. ज्याने कधीही आपल्या जीवनामध्ये उपनयन होऊनही संध्या केलेली नाही त्याला काम्य कर्माचा अधिकारच नाही ना. तो यज्ञ पुत्रकामेष्टी करूच शकत नाही. आतापर्यंत जीवनामध्ये कोणतंही नित्य कर्म केलं नाही, नैमित्तिक कर्म केलं नाही आणि अचानक एखाद्या यज्ञाला यजमान म्हणून बसलो, धर्मशास्त्राला मान्य नाही. तुमचं पूर्व चरित्र, पूर्व कर्तृत्व, आतापर्यंत केलेली साधना परमार्थाच्या प्रत्येक टप्प्यावर विचारात घेतली जाते. अनुकूल असेल प्रतिकूल असेल हा प्रश्न महत्वाचा नाही. आणि तसा तो विचार होतो म्हणूनच सनकादिकांना दिलेला मोक्षही पुतनेला दिला जातो. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. देवाचं कौतुक करताना अर्जुनाला हे बोलावं लागतं की देवा मला तुमचं कौतुक वाटतं, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रापात्र, कैवल्यायसे पवित्र ते वैरी आहे दिधले. कैवल्यासारखा मोक्षासारखी ही अत्यंत पवित्र गोष्ट तुम्ही वैर्यांना देता तुमच्या हाताने मारून. रावणाला मोक्ष मिळाला, कंसाला मोक्ष मिळाला, पुतनेला मोक्ष मिळाला, ही सगळी मंडळी देवाच्या जीवावर टपलेली मंडळी होती. तो मरणार नाही हा भाग गौण आहे, पण त्याला मारण्यासाठी प्रयत्न करणारी, त्याला प्रतिकूल असणारी ही मंडळी होती, तरी देवाने यांना मोक्ष द्यावा. जी पुतना स्तनामध्ये विष घालून त्याला मारायला आली त्या पुतनेला या परमात्म्याने मोक्ष द्यावा, की जो मोक्ष त्याने सनकादिकांना दिलेला आहे, संत महात्म्यांना दिलेला आहे. पुतना मारायला आली आणि सनकादिक त्या परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय अर्धक्षण राहू शकत नाहीत. निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तिम ब्रह्ममयीं विना, भागवत बोलतं. अर्धा निमिष सुद्धा त्यांची वृत्ती ब्रह्ममय नसल्या असे नाही असं होणार नाही. अर्धा निमिष डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला एक निमिष म्हणतात. त्या निमिषाचा अर्धा भाग केला तर तेवढा काल सुद्धा यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून राहत नाही. असे तदाकार झालेली ही मंडळी, त्यांना जे दिलं जातं तेच पुतनेला दिलं जातं. का दिलं जातं? कारण पुतनेचंही पूर्वचरित्र पाहिलं जातं म्हणून. पुतना ही पूर्व जन्मातली बळीराजाची मुलगी आहे. रत्नमाला तिचं नाव. वामन अवतारामध्ये ज्या वेळेला भगवान बळीच्या दरवाजामध्ये उभे राहिले त्यावेळेला कोण अलौकिक याचक आला हे बघायला रत्नमाला आणि घरातले सगळे ह्या याचक बघायला दरवाजात आले. रत्नमाला पाहते, अतिशय तेजपुंज शरीर आहे, चेहऱ्यावरचे हाव भाव अत्यंत विलक्षण आहेत. ते रूप पाहिलं आणि रत्नमालेला असं वाटून गेलं. रत्नमाला विचार करते, काय तेजपुंज शरीर आहे, काय बालक आहे, 8 वर्षाचं वय आहे, पण काय बघितल्याबरोबर डोळे दिपून जावेत असं स्वरूप आहे, असं रूप आहे. रत्नमाला विचार करते, हा जर एवढा मुलगा चांगला असेल, एवढा तेजपुंज असेल, तर ज्या आईने याला जन्म दिला तिचं काय भाग्य असेल. मातेचा विचार केला, जिच्या पोटी अशी संतती अवताराला आली, जन्माला आली, ती माता काय भाग्यवान असेल, अशी संतती पोटी आली. असा विचार करताना रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव जागा झाला आणि रत्नमालेला त्यावेळेला पान्हा फुटला. गंमत ही आहे की त्यावेळेला रत्नमालेचं लग्न झालं नव्हतं. रत्नमाला उपवर झालेली होती, लग्न झालं नव्हतं रत्नमालेचं. आणि विवाहाच्या पूर्वी पान्हा फुटणं उचित नाही. विवाहाच्या पूर्वी
संतती देवाने आपल्या देवाच्या लीलेची गंमत आहे. पोटामध्ये जोपर्यंत गर्भ तयार होत नाही तोपर्यंत देव दूध देत नाही. रत्नमाला विचार करते, पोटामध्ये संतती नाही, अजून लग्न झालं नाही आणि लग्नापूर्वी पाना फुटतो म्हणजे काय? काय म्हणतील लोक आपल्याला? आपल्या चरित्रावर शंका घेतील, आपल्या चारित्र्याला डाग लागेल, आपल्या कुळाला नावं ठेवतील. कशी गंमत आहे. मला हे वाचताना नेहमी हे जाणवतं की रत्नमाला ही बळीची मुलगी आहे. बळी हा असुर योनीत आहे. तरीही रत्नमाला हा विचार करते की माझ्या कुळाला डाग लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळातले असुर सुद्धा कुळाला डाग लागू नये म्हणून जपत होते. सध्याची काय परिस्थिती आहे मला बोलायचं स्वतंत्रतेनं कारण नाही. असुर असून सुद्धा, असुर वर्गामध्ये जन्माला येऊन सुद्धा रत्नमाला विचार करते, मी जर अशा पद्धतीने वागले आणि मला पाना फुटलेला आहे जर बाकीच्यांनी पाहिलं तर लोक माझ्या चारित्र्याला डाग लावतील, माझ्या कुळाला डाग लावतील आणि म्हणतील, अरे काय कुळामध्ये जन्माला आली, व्यभिचार केला, विवाहाच्या पूर्वी हिला पाना फुटतो म्हणजे काय? काय करावं? कुणाला सांगता येईना आणि पाना तर आवरत नाही. त्याला समोर बघितलं की हिला पाना आवरत नाही. सरळ देवाकडे गेली, देवाला सांगितलं, तुमच्यामुळे हे झालंय, काय करायचंय ते बघा. तुम्ही असं रूप घेऊन आल्यामुळेच मला पाना फुटला, जबाबदारी तुमची. विवाहाच्या पूर्वी मला पाना फुटतो म्हणजे काय? आता काय करता बोला. भगवंताने सांगितलं, आता काही करता येत नाही. 8 वर्षाचाच अवतार आहे, पाण्याचा विचारच नाही. काय करू? देवा मग माझा पाना फुटला, वाया जाईल. जाणार नाही, पुढच्या जन्मी मग तुझा दूध पिल्याशिवाय राहणार नाही. ती पुतना म्हणून आली, भगवंतानी तिचं दूध प्राशन केलं. परमार्थाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं पूर्वचरित्र, पूर्व साधन आणि काही अधिकार हा पाहिलाच जातो. परमार्थाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची तपासणी होते की आतापर्यंत केलंय काय आणि त्याच्या पुढचा अधिकार त्याच्या नंतर दिला जातो. कितीतरी उदाहरणं अशी आपल्याला देता येतील. यशोदेचं, नंदबाबाचं पूर्वचरित्र पहा, वसुदेव देवकीचं पूर्वचरित्र पहा, दशरथ कौसल्यचं पूर्वचरित्र पहा, पुतनेचं पूर्वचरित्र पहा, रावणाचं पूर्वचरित्र पहा, हिरण्यकश्यपूचं, हिरण्याक्षाचं पूर्वचरित्र पहा. प्रत्येक टप्प्यावर हा अधिकार पाहिला जातो आणि मग त्या टप्प्यावरचा तो अधिकार सिद्ध झाला की त्याच्या पुढच्या अधिकाराचं ते द्वार असतं. मला सांगायचा आहे तो मुद्दा हा आहे. 9वीतून 10वीत येताना 9वीची परीक्षा उत्तीर्ण होणं हे 10वीच्या प्रवेशाचं द्वार आहे. तसं विवेकातून वैराग्याकडे जाण्यासाठी विवेक, नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते, हे त्या वैराग्याचं द्वार आहे. म्हणून आदौ शब्द वापरावा लागला आचार्यांना. तदनंतरम इहामुत्र फल भोग विराग, तदनंतरम हे शब्द वापरावे लागले. आदौ आणि नंतरम हा क्रम ठरवावा लागला. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, तीव्र मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन, क्रम हाच आहे. याच्यात बदल होत नाही. या क्रमामध्ये आधी मुमुक्षुता आली मग वैराग्य झालं नाही. आधी मुमुक्षुता आली आणि मग विवेक झाला नाही. आधी विवेकच होणार, त्या विवेकातून वैराग्यच होणार, वैराग्यातून समाधी षटकच, संपत्तीच प्राप्त होणार, त्याच्यानेच मुमुक्षुता प्राप्त होणार. मध्येच कोणताही द्वार आधी लागलं आणि कोणतंही द्वार नंतर गेलं, कोणत्याही दरवाजातून आत गेलो आणि कोणत्याही दरवाजातून बाहेर पडलो, परमार्थात चालत नाही, चालत नाही. म्हणून ते द्वार म्हणजे आपल्या इष्टप्राप्तीचं साधन आहे. आपल्या जीवनातल्या सर्वात मोठ्या अनुकूलतेचं ते साधन आहे. म्हणून या द्वार शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला करावे लागतात. वेगवेगळ्या संबंधानं त्याचं चिंतन करावं लागतं. आतापर्यंत केलेल्या सर्व साधनांचं उपलक्षण म्हणून त्या द्वाराकडे पहा. देवाच्या दरवाजामध्ये आम्ही उभे आहोत याचा अर्थ देवळाच्या दरवाजामध्ये उभे आहोत नाहीये असा अर्थ. देवाच्या द्वारामध्ये आम्ही उभे आहोत. देवाचं द्वार महत्वाचं आहे. देवळाच्या दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला पुण्य मिळणार नाही असं मी म्हणत नाही, मिळेल ना.
ती मूर्ती आम्ही डोळ्याने पाहू, पुण्य मिळेल, मी नाही म्हणतच नाही, पण ते पुण्य तेणे मुक्तिचारी साधी येल्या याचं साधन होत नाही, याचं साधन होत नाही. जीवनामध्ये निर्माण झालेलं पुण्य डोळ्यासमोर काय हेतू ठेवून ते सत्कर्म केलंय याच्यावर अवलंबून असतं. कोणता हेतू डोळ्यासमोर ठेवून मनुष्य सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो आहे याच्यावर त्याच्या पुण्याची बेरीज वजाबाकी ठरते. पुण्याचं महत्व ठरतं, श्रेष्ठता कनिष्ठता ठरत असते. का पुण्य करता तुम्ही? काही नाही, लोकांनी मला पापी म्हणू नये आणि लोकांमध्ये माझी पुण्यवान म्हणून प्रसिद्धी व्हावी म्हणून. ते पुण्य तुम्हाला प्रसिद्धीच देईल, ते पुण्य तुम्हाला संपत्ती देणार नाही, प्रसिद्धी देईल. का पुण्य करता? काही नाही, पुण्य केलं की अंतःकरण शुद्ध होतं, त्याच्याने आपल्याला लोक चांगलं म्हणतात, लोक आपल्या लोकवासना आपली पूर्ण होते. ते पुण्य तुमची लोकवासनाच पूर्ण करेल, पुढं काही देणार नाही. का पुण्य करता? अहो पुण्य केलं देवाला आवडतं, देवाला आवडलं की देव आपल्याला पैसा देतो, ते पुण्य तुम्हाला पैसाच देईल, प्रसिद्धी देणार नाही. अनेक संपत्तीवान प्रसिद्ध नाहीत आणि अनेक प्रसिद्ध असणारे हे संपत्तीवान नाहीत. जगतामध्ये असं चालतंच. रहाटी माझी न घडे काही काही, ज्ञानोबराय बोलतात. जगतामध्ये काही घडू शकतं. मोठे श्रीमंत आहेत पण त्यांची प्रसिद्धी नाही. काही लोकांची खूप प्रसिद्धी आहे पण त्यांच्याजवळ पैसा नाही. काही लोक प्रसिद्धही आहेत आणि संपत्तीवानही आहेत. ते पुण्य जो जो हेतू डोळ्यासमोर ठेवून ते सत्कर्म केलं जातं, ते सत्कर्म तेवढंच फल देतं, त्याच्यापेक्षा जास्त फल ते देणार नाही. कारण आपला हेतू जर मर्यादित असेल तर ते फलही तेवढंच मर्यादित ठरतं. कर्मविपाकाचे नियम आपल्याला मोडता येणार नाहीत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये याचं चिंतन केलंय. पहा, वाचा ती प्रस्तावना. काही नियम असे असतात की ते माणसाला करता येतात पण मोडता येत नाही. काही नियम माणसाला मोडता येतात पण करता येत नाहीत. काही नियम करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत, आणि काही नियम करताही येतात आणि आनंदानं मोडताही येतात. मामांनी चिंतन केलंय ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये. लौकिक नियम ज्याला आपण कायदा म्हणतो, आपणच बनवतो ना आपणच मोडतो. करताही येतात, मोडताही येतात. मोडायचे नसले तर स्वतंत्र मतदान घेऊन आवश्यक आपल्या मनासारखे बदल करता येतात. मोडायचं नाही ना तुम्हाला, कायदा मोडला असा डाग लावून घ्यायचा नाही ना, मग आपण जे करतो त्याला मोडलं असं म्हणू नये म्हणून त्याच्यात बदल करतायत. मोडलं म्हणजे ते मोडणंच असतं, पण मोडणं म्हणायचं नसतं, एवढंच. नाव बदलतं फक्त, बाकी अर्थ तोच आहे. सासूबाई जावयाला भोळं म्हणते, तिला म्हणायचं असतं मूर्खच, पण मूर्ख म्हणवत नाही म्हणून भोळं म्हणते, एवढंच. आमचे जावई फार भोळे म्हणजे मूर्ख असाच अर्थ असतो. नाव बदललं म्हणजे संकल्पना बदलत नाही. संज्ञा बदलली म्हणजे संकल्पनेच्या अर्थामध्ये बदल नाही पडत, बदल नाही होत. संकल्पना तीच असते. तुम्ही त्याला नाव काय देता हा गौण प्रश्न आहे. कोणी त्याला आत्मस्वरूप म्हणेल, कोणी एकविंशती दुःख ध्वंस म्हणेल, कोणी वरवर जाणं म्हणेल, कोणी स्वर्गप्राप्ती म्हणेल, कोणी आत्मा म्हणेल, कोणी मोक्ष म्हणेल. संकल्पना, संज्ञा बदलली, संकल्पना नाही बदलली. संज्ञा ही नावाशी संबंधित असते, संकल्पना ही स्वरूपाशी संबंधित असते. कायदे काही करता येतात, मोडता येतात. काही कायदे करता येतात पण मोडता येत नाहीत, मोडता येत नाहीत. काही कायदे असतात, बनवलेले असतात, माणसाला ते मोडता येतात एखाद्या वेळेला. भौतिक शास्त्राचे नियम आहेत, त्याचे कायदे काही आपल्याला करता येत नाहीत, पण ते मोडता येतात. अन्य काही योजना त्याच्यासाठी करता येते, बदलता येतात ते. पण काही नियम असे असतात ते माणसाला करायचाही अधिकार नाही, मोडायचाही अधिकार नाही. कर्मविपाक, परमार्थातले सिद्धांत करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाही.
मुद्दा हा चाललाय, हे बाकीचं खूप विस्तार होईल याचा. मुद्दा आपला हा चाललाय की द्वार या शब्दाचा अर्थ आपण काय केला. देवाची द्वारी, देवळाच्या द्वारामध्ये आम्ही जाऊन थांबलो याचा अर्थ आम्हाला त्याचं फल मिळणार नाही असं नाही, मिळेल, प्रश्न त्याचा नाहीये. पण ज्ञानोबाराय देवळाच्या द्वारामध्ये म्हणत नाही, देवाची द्वारी असं म्हणतात. कारण देवळाच्या द्वारामध्ये जर आम्ही उभे राहू तर आमचं स्थूल शरीर देवळाच्या द्वारामध्ये असतं, आमचं मन मात्र देवाच्या द्वारामध्ये कधीही नसतं. आम्ही रोज सकाळी देवाला पाया पडल्याशिवाय ऑफिसला जात नाही. लोक असं म्हणतात. नाही, आम्हाला ऑफिसला जाता जाताच मंदिर लागतं. किती गडबड असली तरी मी गाडीतून उतरतो, खालून का होईना, गाडीतून का होईना, पण देवाला नमस्कार करतो आणि मगच पुढे जातो. मान्य आहे, अंतःकरण भाविक आहे, मला मान्य आहे, त्याची श्रद्धा आहे देवावर, मला हेही पटतं. उचित अनुचिताचा विचार आपल्याला आता करायचं कारण नाही. पण प्रश्न हा आहे की तो ज्या वेळेला देवळामध्ये जातो आणि देवळाच्या द्वारामध्ये उभा राहतो, स्थूल रूपानं उभा राहतो का अंतःकरणासहित उभा राहतो. त्याचं स्थूल शरीर तेवढं फक्त देवळाच्या दरवाजामध्ये उभं आहे, त्याचं अंतःकरण केव्हाच ऑफिसमध्ये पोचलंय. त्याचं शरीर मागे टाकून त्याचं मन पुढे गेलंय. तो केव्हाच ऑफिसच्या खुर्चीवर बसलाय, मनाने त्याची केव्हाच कामं सुरू झालेली आहेत. कुणाला खाली दाबायचं, कुणाला वर न्यायचं, हे केव्हाच ठरलेलं आहे राजकारण. आता फक्त स्थूल शरीराने तिथं जायचंय आणि सही करायचंय म्हणून थांबलंय. मन सही करूनही मोकळं झालंय. देवळाच्या दरवाजामध्ये उभं राहणारं स्थूल शरीर आहे की जी स्थूलता मोक्षाला कारण ठरत नाही, की जी स्थूलता आपल्या समाधानाला कारण ठरत नाही. स्थूल शरीर हे समाधानाचं साधन होईल, साध्य नाही होत. ते बंद करा, लक्ष विचार, नाहीतरी माझ्यात बघण्यासारखं काही राहिलंच नाही. दिवा लावून तरी काय बघणार. देवाच्या द्वारामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी, हे मी याच्यासाठी सांगतो, स्थूल शरीराचा विचार याच्यासाठी सांगतो कारण दुसरा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत मला सांगायचा आहे. तो म्हणजे कोणतीही पारमार्थिक साधना करत असताना ती भावपूर्वक झाली पाहिजे, हा संतांचा आग्रह आहे. मग तुम्ही साधना कोणती करता याला संतांनी फार गौण लेखलंय. तुम्ही ज्ञान मार्गाने चालला आहात का, तुम्ही कर्म मार्गाने चालला आहात का, तुम्ही भक्ती मार्गाने चालला, ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाने जा, पण जिया पावसी अव्यंग निजधाम माझे हे चुकणार. त्याच्याने मिळणार आहे ते एकच आहे. तुम्ही ज्ञानानं जा देवच मिळेल, भक्तीनं जा देवच मिळेल, कर्मानं जा देवच मिळेल. कोणती बहिरंग साधनं, कोणती अंतरंग साधनं, काल आपण त्याचा विचार करून आलेलो. प्रश्न तो नाहीये. भावपूर्वक ती साधना झाली पाहिजे. कर्मातही भावप्रधानता लागते, भक्ती तर भावप्रधानच आहे. कर्मातही भाव लागतो, ज्ञानातही भाव लागतो. ज्ञानात भावाला किंमत नाही असं समजू नका. भाव जागा झाल्याशिवाय ज्ञानाची आसक्ती निर्माण होतच नाही. तुम्ही ज्ञानातला भाव काय बाजूला काढता. योगामध्ये भाव लागत नाही